काही वेळाने ते पार्टीला पोहोचतात. मायाताई दोघा सुनांची ओळख करून देत होत्या. सागर आणि केतन पण येतात. सागर तर पार्टीमध्ये स्वराला पाहत असतो. तोच आई त्याला आवाज देतात. केतन आणि सागर आईजवळ जातात. ते दोघे बाबांच्या मित्राच्या मुलाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्याचं लक्ष स्वराकडे जातं. त्याची नजरच हटत नव्हती स्वरावरून. स्वरा चेअरवर बसली होती. कोणाचं लक्ष नाहीये हे बघून सागर तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि हळू आवाजात म्हणतो, यू लुकिंग ब्युटिफुल. तुझ्याजवळ बसून हॉट वाटतंय ग. सागर, काय बोलतोय तू? इथे मला थंडी वाजते आणि तुला गरम होत आहे. हो माहिती आहे डिअर, पण तू एवढी हॉट दिसते ना, त्यामुळे मला गरम होत आहे. त्याचं बोलणं ऐकून स्वरा म्हणते, सागर तुझं आपलं काहीतरीच. हाय हाय स्वरा, काय लाजतेस तू? तू लाजले की मला इथे दुखतं ग. तो त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हणतो. असेच मस्त पार्टी एन्जॉय करतात. जेवण करून सगळ्यांना भेटून घरी जायला निघतात. घरी आल्यावर हॉलमध्ये बसून गप्पा मारतात. युक्ता आईला मिठी मारत म्हणते, आई स्वरा आणि सागरदाची जोडी खूप भारी आहे ना. म्हणजे बघ ना, पार्टीमध्ये सगळे त्यांनाच पाहत होते. हो ते आहेच तसे, सगळ्यांना आवडतील असे. स्वरा लाजून आतूकडे पाहते. सागर तर काही न बोलता रूममध्ये निघून जातो. काही वेळाने स्वरा पण रूममध्ये जाते. सागर फ्रेश होऊन गॅलरीमध्ये बसला होता. स्वरा पण फ्रेश होऊन सागरजवळ जाऊन बसते. दोघं बराच वेळ गप्पा मारत असतात. स्वराला आईस्क्रीम खायची इच्छा होते. ती सागरला म्हणते, तू बस मी आलेच, आणि ती खाली जाऊन 2 बाउलमध्ये आईस्क्रीम घेऊन येते. दोघेही मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतात. आधी ते दोघं कसे वागत होते हे त्यांना आठवतं. सागर, आपण आधी कसे होतो ना, एकमेकांशी जास्त बोलायचो पण नाही. म्हणजे तूच बोलत नव्हता, तुला मुलींची चीड होती. सागर तिचा हातात हात घेऊन म्हणतो, मॅडम मी बोलत नव्हतो. तू पण कुठे बोलत होतीस माझ्यासोबत? नेहमी ओरडत असायचा माझ्यावर. सागर तिच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणतो, आणि आता ग? स्वरा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते, आता तुझ्यात खूप बदल झालाय. आधी तू खूप वेगळा होता आणि आता तू खूप वेगळा वागतोस. स्वरा, खरं सांगू, माझ्यात जो काही बदल झाला आहे ना, तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाला आहे. तू सोबत असताना मला आवडतं. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं पूर्ण आयुष्य बदललं आहे स्वरा. थँक्यू सो मच स्वरा, माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल. स्वरा लाजत रूममध्ये पळत येते. सागर पण तिच्या मागे येतो. स्वरा, काय झालं? काही नाही रे, चल खूप लेट झालाय, झोपूया. आणि ती सोफ्यावर जाऊन झोपते. स्वरा, बेडवर येऊन झोप. नाही मी इथेच ठीक आहे. सागर तिच्याजवळ जाऊन सोफ्यावर बसतो. तिचा एक हात हातात घेतो आणि दुसरा हात तिच्या गालावर प्रेमाने फिरवत म्हणतो, स्वरा काय झालं? स्वरा, काही नाही रे. स्वरा, मला माहिती आहे आपलं लग्न ज्या सिच्युएशनमध्ये झालं ते दोघांसाठी खूप वेगळं होतं. तू अजून पण घाबरतेस का मला? मी काही करेल म्हणून? पण स्वरा, विश्वास ठेव, मी तुझ्या परवानगीशिवाय तुला हात नाही लावणार. आणि खरं सांगू, तुला बघून ज्या काही फिलिंग येतात ना मला, त्यानं इथून येतात. तो तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत म्हणतो. स्वरा तर भान हरपून त्याचं बोलणं ऐकत होती आणि नकळत सागरला मिठी मारते. तिला खूप भारी वाटत होतं. सागर स्वराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, स्वरा, तू जेव्हा आपलं नातं पुढे नेण्यासाठी तयार असशील तेव्हाच मी पुढे जाईल. तोपर्यंत तुला फोर्स नाही करणार. स्वरा त्याच्या डोळ्यात बघून म्हणते, सागर, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आहे ना विश्वास माझ्यावर? मग चल आणि बेडवर झोप. स्वरा पण मान हलवून हो म्हणते आणि ते दोघं बेडवर झोपतात. दोघांच्या मध्ये एक जण झोपेल एवढी जागा असते. सागर त्याचा हात लांब करतो. स्वरा पण तिचा हात त्याच्या हातावर ठेवते आणि एकमेकांना पाहत झोपून जातात. ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे सागर त्याचं आवरून सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला. पूर्ण दिवस बिझी होता. स्वराचं पण कॉलेज चालू होतं. एक्झाम पण जवळ असल्यामुळे ती पण अभ्यासाकडे जास्त लक्ष देत होती. सकाळी सगळे नाश्त्यासाठी जमले होते. मस्त इडली सांबार खात होते. मानसीची तब्येत ठीक नव्हती. तिला गरगरल्यासारखं होत होतं. ती नाश्ता न करता डायनिंग टेबलवर झोपून जाते. केतन मानसीच्या डोक्याला हात लावत, मानसी काय होतंय? चल आपण डॉक्टरकडे जाऊया. आई पण म्हणतात मी पण येते सोबत. आईला वाटत होतं की कदाचित मानसी प्रेग्नेंट असेल म्हणून तिला असं होत असेल, पण त्या काही बोलत नाही. काही दिवसांनी केतन, मानसी आणि सागर, स्वरा यांच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट होणार होतं. दोघांच्या लग्नामध्ये 5 दिवसाचा फरक असतो. आई आणि केतन मानसीला हॉस्पिटलला घेऊन आले. मानसीला डॉक्टर चेक करतात आणि मानसीला म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आई होणार आहात. मानसीला पण खूप आनंद होतो. डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये येतात. मानसी पण चेअरवर बसते. केतन काळजीने डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, मानसीला काय झालं आहे? काळजी करायचं काही कारण नाही आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या घरी बेबी येणार आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आई आणि केतनला खूप आनंद झाला. मेडिसिन घेऊन ते तिघं घरी येतात. घरी आल्यावर सगळ्यांना सांगतात, आपल्या घरात बेबी येणार आहे. बाबा म्हणतात मी आजोबा होणार. सागर,
बाबांना म्हणतो मी काका, स्वरा म्हणते मी काकू होणार, युक्ता म्हणते मी आतू होणार. स्वरा आणि युक्ता मानसीला मिठी मारतात आणि कॉंग्रॅच्युलेशन करतात. घरात सगळे खूप हॅपी असतात. युक्ता स्वरा आणि सागरला चिडवत म्हणते, तुम्ही कधी बनवणार मला आतू? स्वरा आणि सागर काहीच बोलत नाही. तोच आई म्हणतात. युक्ता देतील ते पण न्यूज, पण अजून त्यांना वेळ आहे, आई सावरून घेते. असे दिवस जात होते. सागर त्यांच्या कामात खूप बिझी होता. सकाळी लवकर निघून जायचा, रात्री पण उशिरा यायचा. या आठवड्यामध्ये सागर आणि स्वराचं जास्त बोलणंच झालं नव्हतं. रात्री सागर उशिरा घरी येतो. फ्रेश होऊन चेअरवर बसतो. स्वरा स्टडी करत होती. बुक बाजूला ठेवून सागरजवळ जाऊन ती पण चेअरवर बसते आणि त्याला विचारते, खूप लोड आहे का? आजकाल खूप बिझी झाला आहेस तू. स्वरा, मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागेल, कदाचित तू एकटीच असशील. आईकडे जाऊन ये, नाहीतर युक्ताला बोलवशील झोपायला. सागरचं बोलणं ऐकून स्वराचा चेहरा फळतो, पण ती नॉर्मल राहते. चल, खूप लेट झालाय, झोपूया. स्वरा, तू झोप, मला एक काम आहे ते करतो आणि झोपतो. स्वरा झोपून जाते. सागर त्याचं काम कंप्लीट करत होता. त्याचं लक्ष स्वराकडे जातं. तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो. तिच्या कपड्यावर केस करतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो, स्वीटी, काही दिवस मग तुझ्यासाठी या सागरकडे वेळच वेळ असेल. मी जे काही करतोय ते आपल्या दोघांसाठी करतोय. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे स्वरा. तुला थोडा त्रास होईल, पण प्लीज समजून घेशील स्वीटी मला. आणि तो त्याचं काम करायला लागतो. रात्रीचे 2 वाजले होते तरी सागरचं काम चालू असतं. स्वराला जाग येते. ती पाहते तर 2 वाजले होते. ती सागरकडे पाहत म्हणते, सागर, बघ तरी किती वाजले, किती वेळ काम करणार आहेस तू? आजकाल कामाकडे खूप लक्ष देतोय. तू विसरतोय का तुझं लग्न झालं आहे आणि तुला एक बायको पण आहे? स्वरा चिडून त्याला म्हणते. सागर लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि तिच्यासमोर बसतो. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, स्वीटी, का रागावते आहे? शांत हो. सागर, तू बोलू नको माझ्याशी. काय झालं स्वीटी? सागर, तुझं लक्ष नाही आहे माझ्याकडे. आणि पाय आपटत ती गॅलरीमध्ये निघून जाते. सागर पण तिच्या मागे जातो. तो तिला मागून मिठी मारत, सॉरी ना स्वीटी, काय एवढी रागावली आहेस? स्वरा त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तो सोडत नाही. सागर तिच्या मानेवरून त्याचे ओठ फिरवू लागतो. त्याच्या स्पर्शाने स्वराला करंट लागतो. सागर तिच्यासमोर उभा राहतो. सॉरी ना स्वीटी. स्वरा तर लाजून लाल झाली होती. त्याच्याकडे पाहायला पण तिला लाज वाटत होती. ती नजर चोरून खाली पाहत होती. सागर तिचा चेहरा ओंजळीत घेतो. त्याचं लक्ष तिच्या गुलाबीसारख्या ओठांकडे जातं. त्याला किस करायचं असतं, पण तो स्वतःला सावरत तिच्या कपड्यावर आणि दोन्ही गालावर किस करतो. स्वरा त्याला घट्ट मिठी मारते. दोघं शांतपणे एकमेकाची मिठी अनुभवत होते. सागर तिला चिडवत, स्वरा, आपण पण प्लॅनिंग करायचं का? स्वरा गोंधळून त्याच्या मिठीतून बाजूला होत, कसलं प्लॅनिंग? सागर तिच्या कानाजवळ येऊन, बाळाचं. स्वरा तर लाजून लाल झाली होती आणि त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवून लाजत असते. स्वरा, तू जर अशीच लाजत राहशील तर कसं होईल आपल्याला बाळ? आणि तो पण त्याची मिठी घट्ट करत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो. काही वेळाने बाजूला होत तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला मिठीत घेऊन ते दोघं झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सगळे गायत्री मंदिरामध्ये जाणार होते. त्यासाठी सगळे येलो रंगाची साडी घालणार होते. स्वरा तिचं आवरत होती. सागर जिमला गेला होता. स्वरा साडी नेसत होती. सागर रूममध्ये येतो. दरवाजाचा आवाज येता स्वरा पाहते तर सागर असतो. सागर, काय हे? मी घाबरले ना, मी चेंज करते ना. सॉरी डिअर. आणि आपली रूम आहे तर मी आलो. पण तुला एवढं चिडायला काय झालं? आपण आता नवरा बायको आहोत ना, विसरली का? सोड, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. खरं तर स्वराला साडी नेसायला जमत नव्हती, म्हणून तिची चिडचिड होत होती. सागर पेपर वाचत सोफ्यावर बसला होता. मधून मधून नजर स्वरावरून फिरवत होता. सागर तिच्या जवळ जाऊन, मी मदत करू का माझ्या ब्युटिफुल बायकोला? स्वरा त्याच्याकडे पाहत, हो कर ना, पण सावटपणा नको करू. मी सावटपणा करतो का? थांब, तुला तर नंतर पाहतो. बरं चल, मी मदत करतो तुला. सागर तिला मदत करत असतो. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने स्वराच्या अंगावर शहारा येत होता. तिच्या पोटात फुलपाखरे गुदगुल्या करत होते. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. तिला हसताना बघून तो मुद्दाम तिच्या पोटावरून हात फिरवतो. स्वरा तर शहारून जाते. लाजून दुसरीकडे पाहत असते. सागरला पण हसू येतं, पण तो न दाखवता स्वराला म्हणतो, बघ, बरोबर आहे ना? हो, बरोबर केलाय स्वीटी. असं वाटतंय तुलाच पाहत राहावं. सागर, बस हा, आजकाल तू खूप रोमॅन्टिक वागतोस. हो स्वीटी, तुझ्यामुळे. कारण माझी बायको आहेच तेवढी सुंदर. हो का? चल लवकर खाली. आणि ते सगळे गायत्री मंदिरात जायला निघतात. तिथे गेल्यावर 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करतात. बाळासाठी खूप चांगले संस्कार असतात ते. त्या मंदिरातून मानसीला एक नोटबुक मिळते. त्यात शक्य होईल तेवढा गायत्री मंत्र लिहायचा असतो. त्यामुळे पोटात वाढणारे बाळ चपळ, हुशार आणि सगळ्याच गोष्टीत पारंगत होते. काही वेळाने ते सगळे घरी येतात.
सागरला ऑफिसला जायचं होतं म्हणून तो त्याचा आवरत होता. स्वरा आणि मानसी गप्पा मारत होत्या. सागर स्वराला आवाज देतो. युक्ता स्वराला चिडवत, जा बाई, तुझा नवरा बोलवतोय तुला. स्वरा तिला फटका मारून रूममध्ये जाते. स्वरा रूममध्ये येते. सागर मोबाईलला गाणं लावून ऐकत असतो. सागर शर्ट घालत असतो आणि स्वराकडे पाहत म्हणतो, अगं माझा रुमाल कुठे ठेवला आहे, दिसत नाही आहे. स्वरा रुमाल पाहत असते. तो सागर तिच्या मागे येऊन खूप जवळ उभा राहतो. तिला त्याचा स्पर्श होत होता. ती मागे वळली तशी त्याच्या अजूनच जवळ आली. दोघांचे हृदय तर पळत होते. सागर तिला जवळ ओढून रुमाल दाखवतो. सागर, कसा आहेस तू? इथे खाली आमच्या एवढ्या छान गप्पा चालू होत्या आणि मला इथे बोलावून घेतलेस तू. तुझा आवाज ऐकून मी घाबरून वर आले. मला वाटले माझ्यावर ओरडतोस की काय? स्वीटी, मी नाही ओरडणार तुला. आणि एवढी का घाबरतेस मला? तोच त्याच्या मोबाईलला गाणं लागतं. आज फिर तुम पे प्यार आया है, आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेसुमार आया है. सागर मनात म्हणतो, वाह, बरोबर टाईमला गाणं लागलं. सागर मुद्दाम अजून तिच्याजवळ जातो. आता स्वरा कपाटाला टेकून उभी राहते, कारण जागाच नसते. तो एवढ्या जवळ असतो की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. सागर तर तिच्या गुलाबी ओठांकडे पाहत असतो. स्वराला खूप लाजल्यासारखं होतं आणि ती डोळे बंद करून लाजत असते. तिला बघून सागरला हसू येतं आणि तो बाजूला होतो. स्वराला रूमच्या बाहेर जायचं असतं. ती सागरकडे न पाहता बाहेर जायला लागते. तो सागर पुन्हा तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. त्या नादात तिच्या ओठांची लिपस्टिक त्याच्या व्हाईट शर्टला लागते. स्वीटी, तू या साडीमध्ये खूप सुंदर दिसते. तू का साडी नेसते स्वीटी? तू साडी नेसलीस की मला खूप कंट्रोल करावं लागतं. सागर, सोड ना प्लीज, मला खूप त्रास देत असतो तू. काय स्वीटी, मी त्रास देतो तुला? सागर काही न बोलता खाली निघून येतो. स्वरा विचार करत, आता याला काय झालं, राग आला का माझा? ती पण त्याच्या मागे खाली येते. सागर खाली येतो आणि हॉलमध्ये बसतो. स्वरा पण येते आणि त्याला विचारते, आल्याचा चहा ठेवू का? युक्ता आणि सागर हो म्हणतात. तोच युक्ताचं लक्ष सागरच्या शर्टकडे जातं. युक्ता त्याला चिडवत, तुला ऑफिसला जायचं आहे ना, मग असा डाग पडलेला शर्ट का घातलास तू? सागरच्या लक्षात येतं ते लिपस्टिकचे डाग आहेत. सागरला हसू येतं पण तो दाखवत नाही. युक्ताचं बोलणं स्वराला किचनमध्ये ऐकू येतं. ती वाकून सागरकडे पाहते पण सागर तिथे बसलेला असतो. ती चहा घेऊन येते आणि डोळ्यांनी सागरला सांगते, शर्ट चेंज कर. सागर मात्र स्वराला इग्नोर करून युक्तासोबत बोलत असतो. युक्ता सागरच्या जवळ जात म्हणते, हा तर माझ्या वहिनीच्या ओठांवरच्या लिपस्टिकचा डाग दिसतोय. सागर युक्ताकडे रागाने पाहत चहा पितो आणि ऑफिसला निघून जातो. सागर तर निघून जातो. युक्ता मात्र स्वराला चिडवत असते, नाही गं युक्ता, असं काही नाही आहे. आणि ती पण त्यांच्या रूममध्ये निघून जाते. इकडे ऑफिसमध्ये सागरला स्वराची आठवण येत होती. इकडे स्वराची पण तीच कंडिशन होती. दोघं पण मनात म्हणतात, खरंच खूप प्रेमात पडलोय. त्यांचे विचार झटकून तो काम करायला लागतो. स्वरा पण त्याचं राग कसा घालवायचा याचा विचार करत असते. युक्ताने तर तिला चिडवून हैराण केलं होतं. संध्याकाळी सागर ऑफिसवरून येतो. हॉलमध्ये बसतो. आज पूर्ण दिवसात खूप काम केलं होतं तर दमला होता. स्वरा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. त्याला तसं बघून त्याला पाणी देत, सागर, काय झालं, तब्येत ठीक नाही का तुझी? हो गं, खूप दमलो आहे. तो इकडे तिकडे पाहतो. कुणीच नाही आहे हे बघून तो स्वराला घट्ट मिठी मारतो. त्याला खूप भारी वाटतं. स्वरा तर गोंधळून, अरे सागर, आपण हॉलमध्ये आहोत, प्लीज सोड. खरं तर त्याला सोडावंसं वाटत नाही पण त्याचा नाईलाज असतो. तो स्वराला बाजूला करतो. स्वरा किचनमध्ये जाते आणि मस्त स्ट्रॉंग कॉफी घेऊन येते आणि सागरला देते. कॉफी बघून, थँक्यू स्वरा, याची खूप गरज होती. आणि तो कॉफी पितो. त्याला खूप फ्रेश वाटतं. स्वरा घाबरत, सागर, अजून राग आलाय का माझा? नाही गं स्वीटी, तुला बघून राग पळून गेला बघ. स्वराला पण खूप बरं वाटतं. सागर रूममध्ये निघून जातो. स्वरा पण स्वयंपाकाचं बघते. काही वेळाने सगळे जेवायला येतात. सकाळची लिपस्टिकची गोष्ट युक्ता केतनदाला सांगते. युक्ता आणि केतनदा स्वरा आणि सागरला चिडवत असतात. जेवण एन्जॉय करून ते आपापल्या रूममध्ये निघून जातात. स्वरा रूममध्ये येताच कुल्फी घेऊन येते. सागर त्याचं काम करत होता. स्वरा गॅलरीमध्ये जाऊन बसते. ती सागरला पण आवाज देते. सागर येतो. स्वरा कुल्फी खात असते. सागर स्वराकडे पाहत, एकटीच खाणार का कुल्फी? स्वरा त्याला पण भरवते. कुल्फी खाऊन मस्त गप्पा मारत असतात. स्वरा उठून, चल, झोप येते. सागर तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. सागर, काय करतोय, सोड. आणि ती रूममध्ये येते. स्वरा लाईट बंद करते आणि बेडवर पडते. सागर पण तिच्या शेजारी पडतो. स्वरा, मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. बघ, तुला मागे पण बोललो होतो. हो सागर, लक्षात आहे माझ्या. स्वरा, मग तू तुझ्या आईकडे जाणार आहेस का? ती सागरचा हात पकडून म्हणते. सागर, ते मला नाही जायचं आईकडे.
ती कचरत म्हणते, सागर एक विचारू? हा विचार ना. सागर, जर मी तुझ्यासोबत आले तर? कारण ना मी तुझ्याशिवाय एकटी नाही राहू शकणार आता. खरं सांगायचं म्हणजे तुझी खूप सवय झाली आहे सागर मला. तिचं बोलणं ऐकून सागरला खूप आनंद होतो. सागरला पण तिच्या तोंडून हेच ऐकायचं होतं. बोल ना रे सागर, मी पण येऊ का तुझ्यासोबत? हो ये ना, पण मी ऑफिसच्या कामाला निघून गेल्यावर तू एकटीच असशील. हो असू दे सागर, मी करेल ॲडजस्ट. बरं ठीक आहे, तुला पण घेऊन जाईल. स्वराला पण खूप आनंद होतो. ती आनंदाच्या भरात त्याला मिठी मारून झोपते. सागर पण तिला जवळ घेऊन झोपून जातो. सागर स्वराला काय सरप्राईज देत असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.